जगदंबा प्रसन्न श्री भवानी मातापूर महात्म्य अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जय जयाजी विश्ववदना परशुहस्ता सिंदूरवदना शुभा लागते तव चरणा स्फूर्ती द्यावी लिहावया. मी दीनपातकी नारी नाही कशाची अधिकारी अभय असू दे मजवरी गौरीपुत्रा करुणा करा. तू असशी जननी दिनांची तुला काळजी लेकरांची त्यांच्या सर्व कल्याणाची चिंता तुला जननी गे. रचिता 8 अध्याय सहाय्य केलेसी तू माय तैसेच करावे सहाय्य पुढील अध्याय वर्णया. तू घेऊन अवतार आम्हावरी केले उपकार तव वर्णन्या साचार मी असमर्थ असे पामर. तुझे कार्य अनंत भक्त तुझे असंख्यात जे मजसी काही ज्ञात तू वर्णन तयांचे करीत असे. एक माधव शेतकरी शेवाळा असे त्याचे गाव शेती करून सुखी राहावं हाच त्याचा नेम असे. एकदा तयास आजार झाला रक्तवांत्या होऊ लागल्या दावी अनेक जाणत्याला तरी न लाभले स्वास्थ्य. व्याधीने झाला जर्जर थकले वैद्य डॉक्टर झोप नसे निरंतर वैतागला जीवन. तव त्या सुलोचनेच्या सदनी पाहुणी येती झाली भवानी त्या शारदेच्या रूपाने. शेवाळा ग्रामात तव भार्या त्या माधवाची भेट घेई सुलोचनेची व्रथा कथे भरताराची साश्रू मामलान वदने. ऐकून तिची करुण कहाणी शारदा संचरी शरीरी वदती झाली माय भवानी सेवा ती सांगित असे. पतीने करावे मंगळवार खडी साखरेचे साचार तेने येईन गुणसत्वर निरसेल व्याधी पहा. घरी लावी नंदादीप तेने त्यासी लागेल झोप व्याधी निरसेल आपोआप दृढ श्रद्धा असो द्यावी. सांगितलेली सेवा केली रक्तवांती त्वरे थांबली शांत झोप लागू लागली अंतर पडला व्याधीत. असे अनेका गुण आले निवृत्त काही सांगितले ते पाहिजे श्रवण केले भाव अंतरी ठेवून. असाच तिचा एक भक्त असे आंबे जोगाईत बीड या जिल्ह्यात सदाशिव नाव त्याचे. तो असे कृषी अधिकारी परभणी नगरी वास करी त्यास कन्या 3 परी पुत्र एकही असेन. ऐकून कीर्ती कर्णोपकरणी आली शारदेच्या सदनी पुस्ती झाली ती भगिनी सेवा पुत्र प्राप्तीला. सांगशील ती करेन सेवा परी मजला गुण यावा येईन माहुर मी गावा तव दर्शना रेणुके. प्रार्थू लागली जगज्जननी सांगितलेली सेवा करुणी पुत्र प्राप्तीची आस धरुणी ठेवणी श्रद्धा अंतरी. ऐसे लोटले काही दिन हा उद्यास आला सुदिन पुत्रप्राप्तीचा योग जुळून आला देवी कृपेने. मालतीस राहता दिवस आनंद झाला सखियास श्रद्धारूपी वृक्षास फळा आले कृपेने. पूर्ण होता नवमास आनंद मावेना सकळास पुत्र जन्मला मालतीस डोळस रूप तयाचे. ऐसे लोटता तिन फार पुत्रा झाले महिने 4 चित्ती आले नसाचार नवस आईचा फेडण्याचे. तव काय घडले अकस्मात मूल सारखे राही रडत त्या मुलाचे काय दुखत हे न कळे कोणासी. मालती म्हणे तये वेळा काय झाले आपल्या बाळा करुणी झाले उपाय सकळा परी आक्रंदन थांबेना. सदाशिव करी विचार नाही गेला नोकरीवर झाले सर्व चिंतातुर बाळ तो नवसाचा. विचारांतरी करुणी आणिले डॉक्टरा बोलवुनी तव बाळास तपासुनी म्हणे आजार उमजेना. रात्र झाली होती फार उपाय केले सर्व निकर उदयी येण्या दिनकर काही घटिका राहिल्या. थकून गेली ती भगिनी डोळा लागला काही क्षणी तव शारदा स्वप्नी येऊनी वदती झाली तये वेळा. करी तुझा नवस स्मरण पुत्र होण्यासी जो कारण कैसे पडले तुझं विस्मरण येण्या माहुरी दर्शना. माता बोले हेच वचन घाटशिळी उभी राहून कंटाळले मी ताटकळून सत्वर यावे दर्शना. तिजला ऐसे वदून रेणुका पावली अंतर्धान तव ती मालती उठून पाहत असे चहूकडे. उमजले त्या संयाला विस्मरले होते नवसाला सांगे मग भ्रताराला स्वप्नाचे ते वर्तमान. ती जाऊन देवी समोर नतमस्तक जोडून कर म्हणे येईन माहुरी सत्वर बाळ चरणे घालीन. भक्त चुकला काही जरी आता माता मार्गदर्शन करी कृपेचे छत्र सदाधरी चरण धरिता आंबेचे. क्षमा याचना करुणी मनी हाती अंगारा घेऊनी लाविता बाळाच्या वदनी चमत्कार झाला असे. मूल झाला हास्यवदनी आनंद परतला तव सदनी आनंदाश्रुनी नयन भरुनी वंदित असे अंबेला. मग न विसरली वचनाला जाऊन आली माहुराला सवे घेऊन बालकाला नवस तो फेडिला. करा श्रोते याचा विचार कठीण समय आल्यावर केला काही नवस जर न विसरता फेडावा. नाही तर आपुलीच वाणी होते आपलाच वैरिणी मग त्या देवा दोष देऊनी सांगा काय उपयोग. असो जरी भक्त चुकला संसारात रमून गेला तरी सावध करण्याला संचार हा आंबेचा.
सावध केले मालतीने, तैसेची सर्वांना रक्षिते, पतित पावन सर्वज्ञाते, ब्रीद असे रेणुकेचे. होऊनी निर्मळ बाह्यांतर, चरण धरावे आईचे नंतर, नामस्मरण करून निरंतर, आराधावे रेणुका. या कलियुगा माझारी, सदाचाराची महती न्यारी, सत्शक्ती ध्यावे अंतरी, म्हणजे आई पावेल. सदाचार आचरण, सदानाम संकीर्तन, निस्पृह असावे जीवन, आईला ते आवडे. दिनदुबळ्यांची सी जवळ करी, सहाय्य देवनी वरचेवरी, अर्ध्या तरी द्यावी चतकोरी, भाकरी ती गरजिवते. सदा आपुलेच पहावे, दुसऱ्याचे वाईट चिंतावे, अहमपणाचे गीत गावे, सदाचार नसे तो. जवळ असता थोडेफार, दुसऱ्यावर करी उपकार, वागणे यापरी थोर, सदाचार म्हणती तया. अंगी बाणावा सदाचार, सदा यावा उच्च विचार, 108 नमस्कार, पुढील अध्यायी करावे. मनोभावे करिता नमस्कार, तुमचे दुःख होईल दूर, एकाग्रचित होण्यासा साचार, शुभदासी प्रार्थते. इति शुभदा विरचित श्री भवानी मातापुर महात्म्य नवमोऽध्याय गूढः. श्री जगदंबार्पणमस्तु. नवमोऽध्याय समाप्तः.